देशभरातून एकामागून एक आंदोलन पेटताना दिसत आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, मध्य प्रदेशातील जल सत्याग्रह असो, पंजाब मधील शेतकरी असोत किंवा महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांचे प्रश्न, प्रत्येक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. अनेकांच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण होतोय. 2014 मध्ये दिसलेली मोती लाट आता ओसरते का, की हा फक्त काही काळापुरता असंतोष आहे? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांचा रोष, शेतकऱ्यांचं आंदोलन, पर्यावरणासाठी सुरू असलेले संघर्ष आणि विस्थापनाच्या विरोधात उभे राहिलेले नागरिक, या सगळ्यांमुळे केंद्र सरकारवर दबाव वाढताना दिसतोय. पण हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे? कोणत्या राज्यात काय घडतंय? आंदोलनाच्या मागण्या काय आहेत आणि सरकारची भूमिका काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देशभर सुरू असलेल्या महत्त्वाच्या आंदोलनांचा सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. मंडळी, भारत हा लोकशाही देश आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. जेव्हा लोकांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांचा आवाज ऐकला जात नाही, तेव्हा त्यांच्या भविष्यावर संकट आहे, तेव्हा ते रस्त्यावर उतरतात. सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची. शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यानंतर झालेल्या पोलिसांच्या कारवाईमुळे हा मुद्दा देशभर चर्चेत आला. अनेक विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि सरकारवर टीका केली. पण फक्त दिल्लीतच नाही, देशातील अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी आंदोलन सुरू आहेत. सर्वात आधी जाऊया मध्य प्रदेशमध्ये. इथे केन बेतवा नदी जोड प्रकल्पामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सरकारचं म्हणणं आहे की या प्रकल्पामुळे बुंदेलखंड भागातील पाण्याचा प्रश्न सुटेल. पण दुसऱ्या बाजूला स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमी म्हणतायत की या प्रकल्पामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पातील जंगलाचा मोठा भाग पाण्याखाली जाणार आहे. यामुळे हजारो आदिवासी आणि शेतकरी विस्थापित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. योग्य पुनर्वसनाची हमी नसल्यामुळे महिलांनी तब्बल अनेक दिवस पाण्यात उभं राहून जल सत्याग्रह केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेले महिलांचे नदीपात्रातील फोटो याच आंदोलनाचे होते. आता जाऊया उत्तराखंडमध्ये. देहरादून मधून जॉलीग्रंट विमानतळाच्या विस्तारासाठी हजारो झाडं तोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आहे. हा परिसर हत्तींच्या नैसर्गिक मार्गाचा भाग असल्याचं सांगितलं जातं. म्हणून स्थानिक नागरिक, तरुण आणि पर्यावरण प्रेमींनी चिपको आंदोलनाची आठवण करून देत झाडांना मिठी मारून आंदोलन सुरू केलं आहे. विकास हवा, पण पर्यावरणाची किंमत मोजून नाही, अशी त्यांची भूमिका आहे. आता पंजाब आणि हरियाणाच्या सीमेकडे वळूया. भारत अमेरिका व्यापार करारामुळे अमेरिकेतील कृषी आणि दुग्धजन्य उत्पादने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात येऊ शकतात, अशी भीती शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की मोठ्या परदेशी कंपन्यांशी भारतीय शेतकरी स्पर्धा करू शकणार नाही. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चासह अनेक संघटना पुन्हा आंदोलनाच्या मैदानात उतरल्या आहेत. मणिपूरमध्ये मात्र एक प्रश्न वेगळाच आहे. तेथे दोन समुदायांमधील तणाव, हिंसाचार आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे नागरिक अजूनही आंदोलन करत आहेत. अनेक कुटुंब बेघर झाली, शेकडो लोकांचा जीव गेला आणि परिस्थिती अजूनही पूर्णपणे सामान्य झालेली नाही, असा आरोप आंदोलन करत आहेत. यानंतर छत्तीसगडमध्ये प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान अनेक घरांवर आणि छोट्या दुकानांवर बुलडोझर चालवल्याचा आरोप आहे. स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना बेघर करण्यात आलं. त्यामुळे पुनर्वसन आणि योग्य नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आता कर्नाटककडे पाहूया. बेंगळुरू जवळील बिदाडी परिसरात प्रस्तावित IT टाउनशिपसाठी सुपीक शेतीची जमीन संपादित केली जात असल्याचा आरोप आहे. शेतकरी म्हणतात तंत्रज्ञानाचा विकास महत्वाचा आहे, पण त्यासाठी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर गदा येता कामा नये. म्हणून अनेक शेतकरी पदयात्रा आणि उपोषण करत सरकारकडे न्याय मागत आहेत. गुजरातमध्ये ही शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. हाय व्होल्टेज वीज वाहिन्यांसाठी शेती जमिनीचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे जमिनीचं नुकसान होत असून मिळणारा मोबदला अपुरा असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. योग्य नुकसान भरपाई मिळेपर्यंत काम रोखण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. गोव्यातही मोठ्या रिअल इस्टेट प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे की या प्रकल्पामुळे नैसर्गिक पाण्याचे स्रोत, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती धोक्यात येईल. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. आणि आता आपल्या महाराष्ट्राकडे पाहूया.
मुंबई ठाणे परिसरात प्रस्तावित मोठ्या डेटा सेंटर प्रकल्पाला काही स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि वीज लागते. आधीच पाण्याचा तुटवडा असताना नागरिकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून स्थानिक संसाधनांवर ताण आणणारे प्रकल्प निवासी भागातून दूर हलवावेत अशी मागणी केली जात आहे. एकूण पाहिलं तर देशभरात वेगवेगळ्या कारणांसाठी आंदोलनं सुरू आहेत. कुठे विद्यार्थ्यांचे प्रश्न, कुठे शेतकऱ्यांच्या अडचणी, कुठे पर्यावरणाचा मुद्दा आहे, तर कुठे विस्थापनाचा. लोकशाहीमध्ये आंदोलन हा नागरिकांचा अधिकार आहे. मात्र त्याचबरोबर शांतता राखणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टाळणं आणि संवादातून तोडगा काढणं ही सरकार आणि नागरिक दोघांचीही जबाबदारी आहे. आगामी काळात सरकार या सर्व प्रश्नांवर कोणती भूमिका घेते आणि आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. तर मंडळी, देशभर सुरू असलेल्या या आंदोलनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारने आंदोलकांशी अधिक संवाद साधायला हवा का, की कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.